पिठोरी अमावस्या कथा। 8 पाट नगर होते। तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, त्या दिवशी श्राद्ध त्या दिवशीच सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला येण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात। असे 6 वर्ष झाले। 7व्या वर्षीही तसेच झाले। तेव्हा सासरा रागवला। ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले आणि तिला रानात हाकलावून दिले। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई बाई, तू कोणाची कोण, इथे येण्याचे काय कारण? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याच करता मी इथे आली आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून। दरवर्षी मी श्रावण अमावस्येच्या दिवशी बाळंत होते आणि त्यानंतर माझी सर्व मुलं मरून जातात। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचे श्राद्ध असे। माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6 बाळंतपणं माझी झाली। 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं। तेव्हा मामांजीला माझा राग आला आणि ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो। असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं। नंतर मी इथे आले। आता जगून तरी काय करायचे आहे, असं म्हणून ती रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नकोस, घाबरू नकोस। अशीच थोडी पुढं जा, तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल। बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण। त्या तुला पाहतील, कोण कोठची म्हणून चौकशी करतील। तेव्हा तू त्यांना सगळी हकीकत सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं, तिथून उठली, पुढे गेली। तो एका बेलाचे झाड पाहिले, तिथेच उभी राहिली, इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वारासुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवल्या आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। त्याबरोबर ती खाली उतरली, मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले। त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली। तिनं सर्व हकीकत सांगितली। नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली। तेव्हा अप्सरांनी ती दाखवली। पुढे त्यांनी तिच्या 7ही मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले। पुढे तिला हे व्रत सांगितले। 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले। तशी तिने विचारलं, याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुख समाधानात राहतात। पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। लोकांनी तिला पाहिलं आणि ब्राह्मणाला जाऊन सांगितले, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे। त्याला ते खोटं वाटलं। अर्धघटकेनं पाहू लागला, तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं। तसा उठला आणि घरात गेला। मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणले। तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले। हातपाय धुवून घरात आला। सर्व हकीकत सुनेला विचारली। तिनं ती सारी सांगितली। पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली। अशी ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तसेच आई पण आणि बाई पण भारी देवा या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।